ज्या मनुष्य जन्माची निर्मिती पाप पुण्याची समानता झाल्यानंतर जो ध्येय मृत्यूलोकामध्ये आपण येतो, ज्या मनुष्य देहाची निर्मिती होते, नव्हे प्राणी मनुष्य जन्माला येतो आणि जन्मल्यापासून पाठीमागं कर्म लागलेलं असतं आणि कर्मामध्ये कर्म करत असताना लहानपणामध्ये लहानपणी जरी आपल्याला ज्ञान नसलं, अज्ञानामध्ये 12 वर्ष जरी आपले जात असले खेळण्यामध्ये वगैरे, परत शिक्षणामधून तरुणावस्थेपासून आपल्या मनामध्ये एक संकल्पना असते, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आणि ते आपण व्यवहारामध्ये जगत असताना, वावरत असताना, दैनंदिन जीवन चालू असताना पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आणि हे पाप पुण्य कशा प्रकारचं करायचं, मग आपल्याला समजलं असेल, उमजलं असेल, कळेल असेल, आपल्याला नव्हे ती आचरणात आणता येईल अशी काही ती पाप आणि पुण्याची संकल्पना आहे का? वेगवेगळ्या शास्त्रामध्ये, वेगवेगळ्या मतांतरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाप आणि पुण्याची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण साधू संतांच्या मतानुसार पाप म्हणजे काय आहे? एक सामान्य माणसाला एक दैनंदिन जीवन जगत असताना की त्या संकल्पना स्पष्ट केल्यानंतर आपल्याला उमजल, समजल आणि त्या आचरणात आणता येईल आणि तशा प्रकारचा व्यवहार आणि वर्तन करता येईल अशी काही पापाची स्पष्ट केलेलं आहे का? त्यावेळेस आपण संत साहित्याकडे म्हणतो, आपण जर दैनंदिन व्यवहारामध्ये पाहितलं, असत्याची वाणी तुका म्हणे तेथे पापाची खाणी, म्हणजे असत्य बोलणं एक प्रकारचं पाप आहे. त्याच्यानंतर आपण जर शास्त्रामध्ये पाहिलं तर बऱ्याच प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. आणि एक सामान्य जर आपण एक अभ्यासक म्हणूनही आपण त्याचा विचार केला तर पाप म्हणजे काय, जे कॉन्स्टिट्यूशन घालून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध आपण जे वागतो, दुसऱ्यांना पीडा देतो, त्रास देतो, है ना. जसे की नदीचा प्रवाह आहे, फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जशी गंगा नदी वाहत असते आणि वाहत असताना एखाद्या नदी, गंगा असू द्या, यमुना असू द्या, सरस्वती, इंद्रायणी, कोणतीही नदी असू द्या, त्या नदीचा प्रवाह सोडून वाहिली तर त्याचा नाश आहे. तसं मनुष्य जीवनामध्ये काही मर्यादा असते, त्या मर्यादाचं पालन करत असताना मग ती मर्यादा कोणती, आणि ती मर्यादा सोडून जर आपण वागू लागलो तर अर्थातच आपल्यालाही त्रास होतो, दुसऱ्यांनाही त्रास होतो, नव्हे समाज व्यवस्था, समाजामध्ये जी घडी आहे ती विस्कळीत होते. अनाचार, गुंडाचार, अत्याचार, व्यभिचार अशा प्रकारचं वाढत जातो. म्हणून आपल्याला ते पाप म्हणजे काय आहे, पुण्य म्हणजे काय आहे आणि त्याचं फळ काय आहे. ज्ञानोबराय सुद्धा एका ओवीमध्ये सांगतात की शुभ कर्म केलं तर त्या कर्माचं फळ, शुभ कर्माचं फळ काय असतं आणि अशुभ कर्माचं फळ काय असतं. अगोदर शुभ कर्म कोणतं आणि अशुभ कर्म कोणतं, पण त्याचं फळ बघा. मग विधीची वाप चुकवी आणि अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राभू जरी तरी तया सारिखे असंभाड पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे बोगी जीव. की बाबा विधीची वाप चुकली म्हणजे पाप आणि पुण्य याचं दुसरं नाव आपल्याला सुख आणि दुःख म्हणता येईल. पुण्य म्हणजे सुख, पाप म्हणजे दुःख. स्वर्ग म्हणजे गती आणि नरक म्हणजे अधोगती. पाप म्हणजे गती आणि पाप म्हणजे अधोगती आणि पुण्य म्हणजे गती. सुख दुःख हे सगळं याचंच फळ आहे. मग इथं ज्ञानोबराय म्हणतात की जर विधीची वाप चुकली आणि अन्यायाचं बी जर वाफवलं, आपल्या कर्मामध्ये तशा प्रकारचं कर्म केलं, कुकर्माचं कर्म केलं तर तरी त्या सारिके संबाड पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. म्हणजे आपल्याला जन्मोनजन्म कोठी जन्म आपल्याला दुःख भोगावं लागतं, दुःखच भोगावं लागतं. आपणही पाहतो दैनंदिन जीवनामध्ये काहींचं जन्म, काहींचं वागणं, काहींचं हसणं, काहींचं रडणं, काहींचं मरण, काही बसून योगा समाधी अवस्थेमध्ये प्राण त्याग करतात, काही कशा पिकलेल्या फळासारखं गळून पडतात, कधीही माहीत नसतं, आणि काही बिचारे चिरडून मरतात, ॲक्सिडेंटमध्ये जातात, तडफडून होरफरून मरतात. हे अशा प्रकारचं जे दुःख आहे, सुख आणि दुःख हे तरी आपल्याला होतं. याच्यामध्ये काही जास्त तत्त्वज्ञान नाही आहे, काय वेदांत नाही आहे, साधी इंद्रियांना जे गोचर आहे. आपल्या शरीराला सुख आणि दुःख कळतं, त्याचे जरी प्रकार असले पण ते पाप आहे म्हणजे दुःख इथं पाप आपल्याला याची जाणून घेता येईल. आणि ना तरी विधीची वाफे म्हणजे विधियुक्त जगलं, जे आचार सांगताय, सदाचार सांगताय, जे नीती सांगते,
जो नियम आहे त्या नियमाप्रमाणाचं जगलं म्हणजेच विधी. विधी म्हणजे दुसरं काही नाही आहे. कुठलं तरी काहीतरी आचरण करायचं, कुठलीतरी कशा प्रकारची कपडे आणि काही सोंग ढोंग करून त्याला विधी म्हणत नाहीत. सोंग ढोंगाला विधी म्हणत नाहीत, दांभिकाला विधी म्हणत नाहीत. विधी म्हणजे सदाचार. हे काय आहे, परमार्थिक माणसं त्यांचं आचरण वगैरे वेगळं वेगळं असं की ते आपल्याला शब्द जरा थोडेसे डोक्याच्या बाहेरचे वाटतात. मग आपण म्हणतो हे काय येड्यासारखंच आहे, यांच्या नादी लागणं नको. पण विधी म्हणजे आचरण, सदाचार. ना तरी विधीची वापे सत्क्रिया बिजी आरोपे, तरी जन्म शतमापे सुखची मविजे. आणि जर सत्कर्म केलं, विधियुक्त वागलं, तर कुठ्या शतजन्मामध्ये, अनेक जन्मामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं. मग हे पाप, सुख आणि दुःख आणि पाप आणि दुःख याची संकल्पना आहे तरी काय? आता याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे, दादा भगवान त्यांनी सांगितलेलं आहे, मनुष्यगती, देवगती, नरकगती, तीर्थच गती. आता गतीचे प्रकार आहेत. आता देवगती ऐकून आहे. आता मी पण देवगतीला जाऊन आलेलो नाही, पण ऐकून आहे आणि ते अनुभवानं, जसे वारा दिसत नाही आहे, वीज दिसत नाही, पण अनुभवानं आपल्याला समजते. लाईट लागल्यानंतर अरे इथे लाईट आहे, इथं विद्युत प्रवाह चालू आहे, प्राण आहे, म्हणजे शरीरामध्ये कोणतरी आहे, तेच अस्तित्व मान्यच करावं लागतं. मग हे ज्या गती आहेत, नरकगती आहेत, तीर्थगती आहे, मनुष्यगती आहे. मग हे पण आपण मनुष्याला आल्यानंतर ह्या गती मिळण्यासाठी आपल्याला पाप म्हणजे काय आहे एक सामान्यपणे तुकोबराय सुद्धा सांगतात. निळूबरायांचा सुद्धा अभंग आहे. संत सेना महाराजांचा नव्हे सर्व महाराष्ट्रीयन भारतीय संत मांदी आळी खास त्याच्यासाठीच आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. त्यांचा जन्मच त्याच्यासाठी अवतारी झालेला आहे. आपण आलेलो आहोत ते अवतार घेतलेला आहे. आपल्याला सरमार्गाला, सतमार्गाला सदाचार शिकवण्यासाठी त्यांचा अवतार आहे. निळोब्बरा एका ठिकाणी म्हणतायत, अभंग त्यांचा स्पष्ट आहे. पापाची संकल्पना आणि पुण्याची संकल्पना त्यांनी स्पष्ट प्रकारे स्पष्ट केलेली आहे, क्लिअर केलेली आहे. अभंग असा आहे, पापतयानाव परदारागमन, पापते परधन अपहार. पापतयानाव परदारागमन, पाप म्हणजे परदारागमन, परस्त्री वाईट नजरेनं बघणं, व्यभिचार करणं म्हणजे पाप. पापते परधन अपहार. पहा, आपली राज्यघटना ही तेच सांगते ना, संविधान हे तेच सांगतं, व्यभिचार पाप आहे, शिक्षा होते. दुसऱ्याचं धन म्हणजे चोरी, लुबाडणं, मग गोड बोलून असेल, हिसकावून असेल, टॅक्स वापरून असेल, कशाही प्रकारचं, ते सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. पापतेची निंदा, परपिडा, द्वेष. आता लोकशाही सांगते आपल्याला, लोकांनी लोकांसाठी आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मूलभूत स्वातंत्र्य आहे. मग त्याच्यामध्ये जर निंदा जर करत असेल, कोणाचा द्वेष, परपिडा करत असेल, पहा, म्हणजे जे आहे ना ते साधू संतांनी सांगितलेलं आहे अगोदर, फक्त ते आपण नियमबद्ध केलेलं आहे. पापतेची निंदा, दुसऱ्याची निंदा करणं. आता चिकित्सा आणि निंदा याच्यामध्ये फरक आहे, समीक्षा आणि निंदा याच्यामध्ये फरक आहे. नसलेली त्याच्याबद्दलची वाहवा करणे किंवा त्याच्याबद्दलची चर्चा करणे त्याला निंदा म्हणलं जातं. आणि एखाद्याचं कॅरेक्टर अनालिसिस करणं हे चिकित्सेमध्ये, समीक्षेमध्ये मोडलं जातं. परपिडा, दुसऱ्याला उगाच परपिडा करणे, द्वेष करणे, उगाच मत्सर, द्वेष, हे असुरी प्रवृत्तीचे हे दुर्गुण आहेत आणि तेच म्हणजे पाप. पापतेची उपहास, पुढीलां, उगाच पुढीलांचा उपहास करणे. एखादा जन्मजात पांगळा असतो, आंधळा असतो, एखाद्याच्या कुठं त्रुटी असते, बोलण्यामध्ये कुठंतरी अडखळतपणा असतो, किंवा एखाद्याला अज्ञान असल्यामुळे पण उपहास करणे, टर उडवणे. आपल्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे उपहास करणे, टर उडवणे, ते एक प्रकारचं पापच आहे. पापतेची जीवी विषयांची आसक्ती, आणि सारखं विषयांची आसक्ती असेल, प्राण्यासारखी विषयांची, खाओ पिओ ऐश करो सो जाओ, हे विषय आहेत, ते सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. पाप अभक्ती कुळाचारी, आणि भक्ती नसेल. आता भक्ती म्हणजे काय, की ती सद्भावना आहे. विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्मभेदा भेद ब्रह्ममंगळ. भक्ती म्हणजे हे बाबा जे सर्व जे चराचर दिसतंय, हे विश्व दिसतंय, हा भगवंतच आहे, ही माझी इष्ट देवताच आहे. मग तो भगवंत कोणताही असो, राम असो, रहीम असो, अल्ला असो, येशू असो, बुद्ध असो, कुठल्याही धर्माचा असो, तोच हे सर्व आहे. मग मी बोलताना बोलत असताना मी टाकून का बोलू, उपहास का करू, निंदा का करू, हे अशा प्रकारचे शिकवण म्हणजेच भक्ती. आणि हे जर भक्तियुक्त अंतःकरण असेल, पाप भक्ती कुळाचारी, ते एक प्रकारचं पाप आहे. ज्ञामने पाप मुख्यतेची साचे, नावळे देवाचे नाममुखी. आणि त्याच्या मुखामध्ये
जो जगतकर्ता आहे, जगत पालन आहे, जगत उद्धारक आहे, जगत चालक आहे, त्याचं नाम येत नसेल, तो कोणत्याही प्रकारानं असेल, कोणत्याही नावानं असेल, आता मी म्हटल्याप्रमाणे तरी मुखामध्ये येत नसेल तर तेही एक प्रकारचं पाप आहे. तर निरोबरा अशी पापाची संकल्पना स्पष्ट करतायत. त्याच्यानंतर आपण तुकोबरायच्या अभंगामध्ये पाहितलं. तुकोबरा सुद्धा म्हणतायत, पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा तुझ्यासी. बाबानो, बापानो, सज्जनो हो, पुण्य परोपकार पापते परपिडा. अरे परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. पुण्य म्हणजे काय? नुसतं अवांतर हे करून बाह्य रंग दाखवून फसवणं म्हणजे पुण्य नाही. उपकार करणं म्हणजे पुण्य आहे. मग उपकाराचे प्रकार वेगवेगळे आहेत. कशा प्रकारचं? धन्य देऊन असेल, अन्न देऊन असेल, मानसिक असेल, कायिक असेल, वाचिक असेल, कशाही प्रकारचे उपकार असतात. काही एखाद्याचं झालेलं हे काहीतरी कडून टाकतात, विस्कडून टाकतात, ते उपकार नाही आहेत, परपिडा येते. म्हणून पुण्य परोपकार पाप ते परपिडा. बघा, पुण्याची क्लिअर कट संकल्पना डिफाईन्ड बाय द संत तुकाराम महाराज. Merit consists in doing good to others and demerits in harm to the others. पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा तुझा यासी. किंवा सत्याप्रता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म, सत्यापाशी ईश्वर सर्व काळ तिष्ठत. The God is, truth is God. Divinity ever attains on the truth. There is no greater religion than the truth. आणि धर्म म्हणजे सुद्धा काही नाही आहे. हे सगळं सदाचार, सत्य, परोपकार, हिंसा, हेच म्हणजे धर्म आहे. पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा तुझा आहेस. अरे दुसरा जोडाच नाही आहे ना. साधू संतांचं जीवन बघितलं तर काय, अहो ज्यानं मारलं त्याला उपकार केला आहे, त्याला उठवलं, गाढवाला पाणी पाजलं, कुत्र्याच्या मागं, सर्व साधू संतांचं जीवन अनुभवा, त्यांनी कधी पिडा दिली नाही. हेच पुण्य असतं. सत्यतेची धर्म, असत्य ते कर्म. आणि सत्य म्हणजेच धर्म आहे, मी आता म्हटल्याप्रमाणे. आणि असत्य म्हणजे कर्म आहे. कर्म आपल्या पाठीमागं लागलं, कर्म. अरे म्हणजे असत्य म्हणजे कर्म आहे. एका महाराजांच्या मुखवृंदामधून मी ऐकलं की बाबा संध्याकाळी बसताना असं कर्म, कुठलेही साधू संत, ज्ञानेश्वरी, गीता आपल्याला अकर्म करायला नुसतं खाऊन झोपायला सांगत नाही आहे. कर्म करत असताना संध्याकाळी की बा माझ्या हातून आज कुठलं असं असत्य कर्म तर झालं नाही ना, कुणाला मन दुखवलं नाही ना, कुणाचं काही किडा नसेल, सत्य असेल तर भरपूर. तर दया तेची नाव भूताचे पाळण अनेक निर्धन कंटकाचे. अरे दया हे भूताचं पाळण आहे, पण जे कंटक असत आहेत, जे दुष्ट असत आहेत, त्यांचं निर्धळ करणं एक प्रकारची दया आहे. समाजही त्याच्यापासून वाचतो आणि तोही त्या दुःखापासून वाचतो, म्हणून ते सुद्धा धर्मच आहे. आणि हे वर्म नाही तुझे, आणि दुसरं काय वर्मच नाही आहे. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जा नवीन मुखता, संताचा संग तोची स्वर्गवास, नरकतो उदास अनर्गळा, तुका मने उघडे आहे हितघात, जयाचे उचित करा तैसे. अरे संतांचा संग, सज्जन माणसाचा संग, त्यांच्याबरोबर राहणं हेच हित आहे, तोच स्वर्ग आहे. स्वर्ग म्हणजे काय? आता आहे वरचा स्वर्ग म्हणतायत, पण आता आपण तर मी तर जाऊन आलेलो नाही. ज्ञानोबारायाने सुद्धा स्वर्ग आणि नरक हे चोराच्या वाटा म्हटलेलं आहे. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वर्ग काय आहे तर तुकोबराय स्पष्ट करतायत. संतांचा संग, सदाचार करणाऱ्याचा संग, सदाचारी माणसाचा संग, तो स्वर्ग आहे. नरखतो उदास अनर्गळा, आणि उदास माणसांचा है ना, किंवा जे दुष्ट माणसं आहेत त्यांचा संघ म्हणजे नरक सांगितलेला आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयांचे उचित करात असे. आणि हे हित घात हे उघडं आहे, पाप पुण्य हे उघडं आहे, झाकून नाही आहे. मग अशा प्रकारचं आचरण केलं तर तुम्हाला पुण्य लागल, आणि अशा प्रकारचं आचरण केलं तर आपल्याला पाप लागल. म्हणून हा अभंग, मेरिट कन्सिस्ट इन डुईंग गुड टू अदर्स, sin in doing harm to others. Punya paropkara papade parapida. There is no other pair comparable to this. Truth is the only religion or freedom. Untruth is bondage. There is no secret like this. God's name on one's lip is itself salvation. Disregard of the name known to be prediction. Companionship of the good is the only heaven.
The Hevana, he's defined the concept of the Hevana, the companionship of the good as the all heaven, studious in depress is hell. Sant Tukaram says, it is thus clear what is good and what is injurious. Let people choose what they will. Let people choose what they will. It is thus clear what is good and what is injurious. हा अभंग तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे, तो उच्चारण करा. म्हणजे हेच पाप आणि पुण्याची संकल्पना आहे. आता आपण तुकोबराय पुढे म्हणतात, सत्यकर्माचरे रे बापा, सत्यकर्माचरे सत्याचरे, होईल हित वाढेल दुःख सत्याचे. म्हणजे पाप जे आहे ते असत्याचं आहे. संत सेना महाराज सुद्धा म्हणतायत, करिता परोपकार त्याच्या पुण्यानाही पार, करिता परपिडा त्याच्या पापानाही जोडा. पहा, सर्व साधू संत तेच सांगतायत, करिता परोपकार त्याच्या पुण्यानाही पार, करिता परपिडा त्याच्या पापानाही जोडा. मग प्रश्न असा, आपण एक विद्वान मंडळी प्रश्न असा उपस्थित करू शकतो. द क्वेश्चन्स मे बी राईज इन अवर माइंड दॅट, मग हे नॉनव्हेज वगैरे खाणं वगैरे आहे, हे काय पाप आहे का पुण्य आहे? आता हे पिडाचं आहे ना हो, सरळ सरळ हे एक प्रकारचं पाप आहे. मला वाटतं हा शेवटचा जो डायग्राम आहे, शेवटचा जो हा म्हणजे गती हे वैकुंठला, आणि शेवटचा जो डायग्राम त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट तक्त्यामध्ये दिलेला आहे बघा. धन जर चोरी करीत असेल तर त्याला कशा प्रकारचं पाप होतं, जनावरावर जर परपेडा करत असेल, कितीही प्रकारचं ओझं टाकत असेल तर त्याला कशा प्रकारचं नंतर शिक्षा होते, कोण काय चोरत असेल, कोण व्यभिचार करत असेल, कोण कुणाला मारत असेल, कोण पशु कापून खात असेल तर त्याला कशा प्रकारची शिक्षा होते, हे कुणाचं धन अपहरण करत असेल तर त्याला कशा प्रकारची शिक्षा होते, याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ह्या पूर्ण डायग्राममध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेलं आहे. म्हणजे ही परपीडा म्हणजेच हे हा डायग्राम सांगतो आपल्याला, हे परपीडा. आपुले परावे त्याच्या पापाना जोडा, आपुले परावे समान जा चरपडे देखून. आवडे जगा जे काही तैसे पाही करावे. आणि जगाला आवडतात. जेव्हा तुम्ही सांगा, जर आपण जगामध्ये पाहिलं, सर्व मानवजातीला जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचंच आवडेल ना. कुणाला वाईट आवडतं का? कुणाला दुःख कुणाला आवडतं का? असत्य कुणाला आवडतं का? सत्य बोललं तर किती स्पष्ट वाटतं, आपण परखड बोलतो पण ऐकावंसं वाटतं. मग इथं संत सेना महाराज म्हणतायत, आवडे जगा जे काही तैसे पाही करावे, उघडा घात आणि हित सेनामने आहे निश्चित. आणि हा उघडा घात आणि हित आहे. काय करायचं ती बघा, हे की नाही, हे उघडा घात आणि हित आहे. कशा प्रकारचं जगायचं, जगाला आवडते तशा प्रकारचं करायचं है ना, का कशा प्रकारचं आचरण करायचं, हे उघडा हित घात आहे. मग हे ज्याला जसं करायचं तसं करा. हे पाप आणि पुण्याची संकल्पना आहे. आणि मग त्याच्यानंतरचा प्रश्न निर्माण होतो की हा पाप पुण्य असं जर केलं तर काय होतं, हे पाप जे आहे ते का निर्माण होतं. तर मग गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचं श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना एका ठिकाणी म्हणतायत, कामयेश क्रोधेश रजगुणो समध्वाः महाक्षणो महापाप्मा विद्यहे नमी वैरिणम. हे जे काम, क्रोध, लोभ, हे जे वैरी आहेत ना, हे पापाचे कारण आहेत. हे रजगुणाचे मूळ आहेत. आसक्तीमुळं काम नाही तृप्ती झाली की द्वेष, वैर, क्रोध हे रजगुण आहेत आणि ह्याच्यामुळं पाप निर्माण होतं है ना. श्रीमद भगवद्गीता सेड, इट इज डिझायर बिगॉटन ऑफ द एलिमेंट ऑफ राजस which appears as Raj. Nay, it is unstable and grossly weak. Known this is to be the enemy in this case. तर हे याचं कारण हे आहे. काम म्हणजे काय, आपण करतो त्याला काम म्हणत नाहीत. विधियुक्त जे आपलं कर्म आहे ते करणं म्हणजे काम नाही आहे. नव्हे लग्न करून विधियुक्त आपण एखाद्या अपत्याला जन्म देणं, ते सुद्धा पितृऋणातून मुक्त आहे. ते जर नाही केलं तर संसार हे चालणार कसं, हे ते म्हणजे पाप नाही, तो म्हणजे काम नाही. कामाची व्याख्या इथं सांगितलेलं आहे, जे आपलं नाही आहे नसताना त्याचे चिंतन करणे आणि ते हिसकावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काम आहे. लक्षात ठेवा. योग्यता नसताना, कॅपेबिलिटी नसताना, लायबल नसताना त्याचा द्वेष करणे, ते लोभ करणे. एखाद्या आता काय आहे, मला कोणी लाच देतो म्हणलं, आता मी प्राध्यापक आहे,
एखादी सर म्हणला विद्यार्थी म्हणला सर मला पास करा, मी तुम्हाला चहापाणी करतो. म्हणजे तो लोभ झाला आणि त्याच्यातून मी अनितीनं वागलो, तेच पाप आहे. पाप म्हणजे दुसरं काय नाही, लोभ म्हणजे दुसरा काय नाही, तोच लोभ, तोच काम आणि तोच क्रोध. आणि काम झाला. आता काही नाही, योग्यता नसताना वाटतं ही खुर्ची आपल्याला असावी, उगाच काही करतात, कुणाला शिवाय देतात. अरे त्यांनी कष्ट काय केलंय, आता पैसा कमवतात म्हणतात बेंडो काही पैसाच कमवला. अरे त्याच्या खाली ते बेंड होसतं, घट्टे पडूस तर तो 14 तास गल्लेवर बसतो, त्यावेळेस कुठं धन कमवतो, किती कष्ट करतात. पण उगाच कुणाविषयी मत्सर, मग काम, मग तो नाही भागला की क्रोध, मग लोभ, हे वैरी आहेत सगळे आणि ह्याच्यामुळं पाप होतं. तर हे जर टाळायचं असेल तर आपल्याला जे साधू संतांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारचं जर आचरण केलं तर आपल्याला काम आणि क्रोध, अर्थातच सुख आणि दुःख, मग सुख काय आहे दुःख काय आहे हा उघडा हित घात सांगितलेला आहे. हित मग आपल्याला कशा प्रकारचं आचरण करायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि मग जर खूप प्रकारचं चांगलं वागलं तर काय होतं, गती, चांगल्या प्रकारची गती मिळते. देवगती असेल, आता ही देवगती, आता वरी 6 लोक आहेत, खाली आहेत. मी म्हणतो आपल्याला वरचे माहीत नाहीत, खालचे माहीत नाही, जर पृथ्वी तलावरचे जे ते चांगल्या प्रकारचं आहे, ऐश्वर्यामध्ये आहे, सदाचारामध्ये आहे, दिसायला चांगले आहेत, मस्त 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 गाडीनं विमानानं फिरतायत, स्वकर्मानं फिरताय, ऑटोमॅटिक जन्माला करोडोची संपत्ती होते, ते तरी पृथ्वीवरची गती ते आपण समजूया. अधोगती म्हणजे काय, जन्माला चांदळं पांगळं होतं, कुठंतरी जन्माला त्याचे आईवडील सुद्धा नसतात, अशा प्रकारची गती म्हणजे अधोगती. ह्याच्यामध्ये वैकुंठ धाम दाखवलेलं आहे की साधू संत ज्या लोकांमधून आले ते वैकुंठ लोक पाहायचे कशा प्रकारचा सुंदर आहे, जिकडे गाणं आहे, गीत आहे, आनंद आहे, मंगलमय आहे, फुलांच्या बागा आहेत, गार्डन आहे, आहा, अशा प्रकारची गती म्हणजे देवलोक. मग हे पुण्यानं प्राप्त होतं. आणि हे जे नरकाची गती आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सगळं, दुःख कशा प्रकारचं होतं, यातना कशा प्रकारच्या होतात, मग हे नरकगती आहे. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर अर्थातच आपल्याला पुण्याची, परोपकाराची, सदाचाराची आणि अर्थातच सुखाची कास धरावं लागते. आणि पाप केल्यानं काय होतं बा, आता इथं निरोपराय सांगतात, पापे पूर्वज नरका जाती, पापेची बुडती धर्म सकळ, पापेची कुळभंगादाय, वंशाशी होय अपघात. अरे हे पापानंच पापेची ऐश कीर्ती पळे. अरे किती 10 वर्ष मंत्रिपद भोगलेलं असेल, पंतप्रधान असेल, पण पाप केलं तर नंतर पापानं काय होतं, ऐश कीर्ती पळते, ऐश पळतं, कीर्ती पळते. हे भ्रष्टाचारी म्हणतात, व्हेचेरिय म्हणतात, पापाचे सोहळे दरिद्राचे, कुठंतरी तुरुंगात, एरवड्याच्या तुरुंगात पुन्हा खळीपुरीत बसावं लागतं. निळामने घडता पापेची पत्नी पडती यातनी पूर्वजेश. आणि अरे तूही करतो आणि जे तुझे पूर्वज आहे ज्यांनी तुला जन्म दिला त्यांच्या वडिलांचं ते सुद्धा वरून म्हणतात, दादा कशा प्रकारचा खळ आमच्या जन्माला आला, त्यांचं सुद्धा पतन होतं. म्हणजे अशा प्रकारचं पहा पापाचं फळ आहे. आणि हे व्यभिचार करणारे माणसं असतात त्याबद्दल सुद्धा बोलताना निरूपराय म्हणतात, किंचित सुखागळे दुःख पावती आवश्यक व्यभिचारी. अरे ते किंचित सुख असतं पण त्यांना कशा प्रकारचे रोग होतात, क्षयो व्याधी भंगे पडती, जगनिंदी होती ती आधी, क्षय व्याधी भंग पडतात, अशा प्रकारचे दोष येतात. दिनामने हस्ती लोक थुंकती थुंक तोंडावरी. बघा ते म्हाताराच कसे, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल ना तर जर समाजामध्ये फिरायचं जरा वा, हे म्हातारे वगैरे असतात ना, अगोदर बरेच पापड लपडे फिपडे केलेले असतात ना, काही हानाहानी केलेली असते, काय त्यांचं ते शेवटचं बघायचं, त्यांचं शेवटचं मृत्यू बघायचं, जरा अवस्था बघायची. कदाचित मृत्यूच्या टायमाला आपण तिथे नसू पण त्याची जरा अवस्था कसं ते मळमूत्रामध्ये असं लोळत पडलेलं असतं पहा. आणि त्याच्यामध्ये जे आहे परश्री परदारागमन ते सुद्धा एक प्रकारचं. परश्री संगे घडती दोष गुडे वंश पापे त्या, यमधर्म घालती बंदी नव्हे कधी सुटकाची, पूर्वजात पतना जाती मगते शापिती अतिकृदे, निळामने पातित्यासी वरी संगदोषे परसीच्या. अभिशापाची कारण मुक्त संभाषण परसीचे, सहज एकांते बोलू जाता उपदे विकल्पता सकाळासी, मग ते अपघातासी मुळकळी तात्काळ निळामने प्रमादेसी प्रमेदया पासे अखंड. याची लागी परांगणा मानिती हुतशिना परिज्ञाते, जवळ गेल्या जाळू शिके म्हणून धाके पळत्या. म्हणजे याच्यामध्ये ते एक प्रकारचं ते सांगितलेलं आहे. आता संत वाङ्मयामध्ये व्यभिचारालाच एक मुख्य सुरुवातीलाच तो पाप का घेतलेला आहे, कारण सर्वाचं मूळ तिथंच आहे.
अरे रामायण झालंच नसतं, महाभारत घडलंच नसतं. त्या नालायका रावणामुळं तिच्या आला एवढं असताना सुद्धा तिच्या घरी तिच्या किती दाशीन किती बायका होत्या तरी त्या सीतेवर त्याचं मन केलं. विचार म्हणजे परस्त्री, त्याच्यामुळं तर सगळं रामायण झालं. अरे महाभारत झालं कशाला? काय त्या दुर्योधनाला काय काशी करायची गरज होती का? त्याच्यामुळं तर महाभारत झालं. याचं मूळ तेच आहे बघा. त्याच्यामुळंच माणूस मग भ्रष्टाचार करतो, तुझ्या तेरेले चांद तोड केला उगार काय 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 करतो. मग हे युद्ध असेल, ते हेलनसाठी सुद्धा जे युद्ध झालं हे माहीत आहे आपलं, ट्रोजन वॉर. हे आपल्या इथंच नाही, सगळीकडे असंच आहे. ह्याचं कारणच ती आहे. म्हणून संत सुरुवातीला ते पापाचं जे मूळ आहे ना, काम आणि क्रोध दुसऱ्या विषयीचं, त्याच्यावरच हल्ला करतायत आणि स्पष्ट व्याख्या करतायत पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय. आणि शेवटी सांगतायत उघडा घात आणि हित सेना म्हणे आहे निश्चिंत. अरे हे उघडा आहे, घात काय आणि हित काय? का म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित करा तैसे. आणि काय करायचं ते करा. जे असं चिंतन सांगितलं साधू संतांनी, लागून या पाया विरवितो तुम्हा करी टाळे बोला मुखी नाम. पाया पडून सांगतात की बाळानो हे हित आहे, हे घात आहे. आता खड्ड्यात उडी मारायची काय व्यवस्थित वरून जायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. तर पाप आणि पुण्य म्हणजे काय? सुख म्हणजे दुःख. ज्याला सुख पाहिजे बिंदास्त सुख घ्यावं. काय म्हणत असेल नको आम्हाला दुःखच हवं आहे, बिंदास्त घ्या, वाटून घ्या. हित आणि घात हे स्पष्ट केलेले आहेत. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. लोकशाहीमध्ये सर्वांना आपापल्या परीनं वागवायचे, आचरण करायची मुभा आहे. नवे नवे पहिल्यापासूनच आहे. मग ज्याला जे करायचं त्यांना ते करावं. पण संत आपल्याला हे सांगतात. मग आताचे हे जो मी शब्दांचा प्रपंच केला की संत वाङ्मय वाचत असताना जे माझ्या डोळ्याखाली नजरेखाली ज्या प्रकारचे अभंग आले आणि त्या अभंगामधून जे आपल्या मनामध्ये असणारी जी संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपणही आपल्याला जे हवं आहे अशा प्रकारचं आचरण करावं आणि सुख किंवा दुःख याचा अनुभव घ्यावा. राम कृष्ण हरी. धन्यवाद. आवडला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. नाही आवडला बिंदास्त कॉमेंट द्या. राम कृष्ण हरी.